लाखो रुपये खर्चून डिग्री मिळवायची आणि मग नोकरीसाठी वणवण फिरायचं, हा म्हणजे पारंपरिक मार्ग आपण सगळेच बघतो. पण समजा आधुनिक मशीन बनवायला शिकण्यासाठी दर महिन्याला पैसे दिले गेले आणि शेवटी भक्कम करिअरची हमी मिळाली तर? हो ना, हे ऐकायला अगदी स्वप्नासारखं वाटतं. आजच्या या सखोल चर्चेत आपण नक्की याच विषयावर बोलणार आहोत. छत्रपती संभाजीनगर येथील एका जपानी कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा जो ऑटोमोटिव्ह अप्रेंटिसशिप आणि स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे ना, त्यावर आपण लक्ष केंद्रित करतोय. बरोबर. म्हणजे हा एक प्रकारे शिका आणि कमवा किंवा अर्न अँड लर्न असा उपक्रम आहे, जो शिक्षणाच्या त्या जुन्या संकल्पनांना पूर्णपणे छेद देतो. नक्कीच. या उपक्रमाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथे दिली जाणारी तांत्रिक कौशल्य. म्हणजे बघा, ऑटोमोटिव्ह वेल्ड टेक्निशियन, पेंट टेक्निशियन आणि असेंब्ली टेक्निशियन यासोबतच ना मॅकॅट्रॉनिक्स टेक्निशियनसारखे प्रगत विषय इथे शिकवले जातात. अरे वाह! मॅकॅट्रॉनिक्स हा शब्द ऐकायला थोडा जास्तच तांत्रिक वाटतोय. हो, पण कसे ना, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात आता फक्त मजुरी उरलेली नाहीये. त्याला तंत्रज्ञानाची जोड कशी दिली जाते हे यातून स्पष्ट होतं. अगदी बरोबर. कारण आजकालच्या नवीन गाड्या म्हणजे प्रत्यक्षात चाकावर चालणारे कॉम्प्युटर्स असतात. मेकॅनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स यांचा तो सुरेख संगम आहे. हो ना, आणि इथे विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान मिळत नाही. आधुनिक कार प्रत्यक्षात कशी काम करते आणि त्याचे सेन्सर्स कसे जोडले जातात हे अगदी जवळून शिकण्याची संधी मिळते. म्हणजे थिअरीपेक्षा प्रॅक्टिकलवर जास्त भर आहे. पण अमू, यासाठी प्रवेश मिळवायचा असेल तर पात्रता काय आहे? प्रवेश मिळवण्यासाठी काही अतिशय स्पष्ट निकष आहेत. उमेदवाराचं वय 18 ते 21 वर्ष असावं, तो 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असावा आणि मुख्य म्हणजे तो अविवाहित असावा. बरं. आणि भाषेचं काय? कारखान्यातील दैनंदिन संवादासाठी मराठी, हिंदी आणि थोडंफार इंग्रजी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. समजलं. पण माझ्याकडच्या माहितीत एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवतेय. यात किमान उंची 5 फूट आणि वजन किमान 40 किलो असण्याची अट आहे. हो, बरोबर. एका शैक्षणिक उपक्रमात अशी शारीरिक अट का ठेवली असावी, हे वाचल्यावर थोडे विचित्र वाटतं. वरवर पाहता तसे वाटू शकतं. पण जपानी मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीममध्ये ना एर्गोनॉमिक्सला खूप महत्त्व असतं. म्हणजे काम करताना शरीराला होणारा त्रास कमी करणं. अगदी तेच. असेंब्ली लाईनवर काम करताना ठराविक उंचीवर मशीन हाताळणे आणि सुट्या भागांची जलद जुळवाजुळव करणे यासाठी शारीरिक हालचाली अचूक असाव्या लागतात. अच्छा, म्हणजे उमेदवाराची उंची आणि वजन या मानकांनुसार असेल तर त्याचा कामाचा ताण आणि थकवा लक्षणीयरित्या कमी होतो तर? हो, हे केवळ एका नियमासाठी नाहीये, तर औद्योगिक सुरक्षिततेसाठी आणि कार्यक्षमतेसाठी उचललेलं ते एक वैज्ञानिक पाऊल आहे. म्हणजे प्रत्येक नियमामागे एक ठोस लॉजिक आहे. आता इथे मला एक महत्वाचा प्रश्न पडलाय. कोणता? कंपनी 18 किंवा 19 वर्षांच्या तरुणांवर इतका खर्च का करत आहे? कारण पहिल्या वर्षी उमेदवारांना दरमहा 15,615 रुपये आणि दुसऱ्या वर्षी 17,614 रुपये इतकं घसघशीत विद्यावेतन मिळतंय. हो, आणि शिवाय युनिफॉर्म आणि वर्षाला 18 दिवसांची रजा देखील मिळते. मग एवढी मोठी गुंतवणूक का? या गुंतवणुकीमागील मुख्य कारण म्हणजे त्यांना केवळ तात्पुरते कामगार नको आहेत. जापानी कंपन्या नेहमीच दीर्घकालीन विचार करतात. म्हणजे त्यांना स्वतःची एक कायमस्वरूपी टीम तयार करायची आहे. बरोबर. त्यांना एक शिस्तबद्ध, कुशल आणि स्वतःच्या तंत्रज्ञानावर हुकमत असलेली फौज तयार करायची आहे. म्हणूनच ते उमेदवारांच्या केवळ कामावर नाही तर संपूर्ण जीवनशैलीवर लक्ष केंद्रित करतात. जीवनशैलीवर? म्हणजे आपण जर या कॅम्पसची एक छोटी ऑडिओ टूर केली तर लक्षात येतं की हे केवळ एक प्रशिक्षण केंद्र नाहीये. हो, ती एक संपूर्ण इकोसिस्टम आहे. अगदी. म्हणजे राहण्यासाठी सुसज्ज हॉस्टेल, जेवणासाठी उत्तम कॅन्टीन आणि फावल्या वेळेसाठी मैदानी खेळ. आणि याशिवाय शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी तिथे फिटनेस सेंटर, लायब्ररी, संगणक कक्ष आणि क्लिनिक सुद्धा आहे. बापरे, हे तर एखाद्या मोठ्या विद्यापीठाच्या कॅम्पससारखं वाटतंय. हो ना, आणि या इकोसिस्टीमचा गाभा आहे तो म्हणजे सुरक्षितता. तिथे विद्यार्थ्यांच्या देखरेखीसाठी 24 तास वॉर्डन उपलब्ध असतो. जे घर सोडून पहिल्यांदाच बाहेर पडणाऱ्या तरुणांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. नक्कीच. यामुळे त्यांना कोणत्याही चिंतेविना एका सुरक्षित वातावरणात केवळ स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करता येतं.
हे सर्व पाहता 2 वर्षांचं हे प्रशिक्षण म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांच्या रेसिडेन्सीसारखं वाटतं. हो, जिथे प्रत्यक्ष काम करून अनुभव मिळवला जातो आणि हात बसवला जातो. पण या 2 वर्षांच्या कठोर तालिमीनंतर पुढे काय होतं? बंगळुरूमध्ये ही 2 वर्षांची तालीम पूर्ण केल्यावर उमेदवार 1 वर्षाच्या अप्रेंटिसशिपसाठी पात्र ठरतात. अच्छा, म्हणजे हा तो टप्पा आहे जिथे ते मिळवलेलं ज्ञान प्रत्यक्षात वापरतात. अगदी बरोबर. वेगाने चालणाऱ्या जपानी असेंब्ली लाईनवर ते काम करतात. आणि सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे ही अप्रेंटिसशिप पूर्ण झाल्यानंतर उमेदवार थेट रोजगाराच्या संधींसाठी अर्ज करण्यास पात्र होतात. म्हणजे शिकताना कमाई आणि नंतर नोकरीसाठीची उत्तम पात्रता असा हा दुहेरी फायदा आहे. हो, ज्या तरुणांना ऑटोमोटिव्ह क्षेत्राच्या शिस्तीत आणि आधुनिक तंत्रज्ञानात स्वतःचं करिअर घडवायचं आहे ना, त्यांच्यासाठी हा एक भक्कम पाया आहे. नक्कीच. आणि या उपक्रमासाठी सध्या अर्ज प्रक्रिया सुरू आहे. ज्यांना या उपक्रमाबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे त्यांच्या सोयीसाठी आपण शो नोट्समध्ये 0808 आणि 2987 या अंकांनी शेवट होणारे संपर्क क्रमांक दिलेले आहेत. आणि info@impl@gmail.com हा ईमेल आयडी सुद्धा दिलेला आहे, जेणेकरून सहज संपर्क साधता येईल. बरोबर. तर आजची ही सखोल चर्चा थांबवण्यापूर्वी एक विचार नक्कीच मनात येतो. वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी शिक्षण आणि कमाई एकाच वेळी सुरू करण्याच्या या मॉडेलमुळे भविष्यात लाखो रुपये खर्च करून आणि कर्ज काढून घेतल्या जाणाऱ्या पारंपरिक शिक्षणाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन कसा बदलेल, हा खरोखरच विचार करायला लावणारा प्रश्न आहे.